Hi student, today we discuss about new point in the second chapter, that is female reproductive system. In this female reproductive system we see many parts, but in last lecture we see male reproductive system म्हणजे हे आपण सेक्सुअल रिप्रोडक्शनमध्ये 2.2 हा जो पॉईंट आहे त्यामध्येच हे वेगवेगळ्या प्रकारचे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम असेल, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम असेल, हे दोन्ही पार्ट आपण पाहतो. तर आपण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम पाहिली, तर या मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये आपण फर्स्ट पाहिलं, याच्यामध्ये मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये फर्स्ट पार्ट पाहिला तो टेस्टीज. मग टेस्टीज नंतर आपण सेकंड पार्ट पाहिला तो accessory duct in the male reproductive system. Then next we see glands, and last one is the we see external genitalia. This part we see in the male reproductive system. So today we start in this sexual reproduction, that is B number, that is female reproductive system. In this female reproductive system, see this is the diagram of the female reproductive system. This diagram given in your book, but we label this diagram, then we understand the various part of this female reproductive system. So first we see it consists of, म्हणजे female reproductive system आपण जर पाहिली तर याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला पार्ट पाहायला भेटतात. फर्स्ट पार्ट आहे तो पेअर ऑफ ओव्हरीज, त्याच्यानंतर पेअर ऑफ ओव्हिडक्ट्स, त्याच्यानंतर युटेरस, लास्ट वन फोर्थ वन इज द वजायना, त्याच्यानंतर एक्सटर्नल जिनॅटिलिया, देन 6 पेअर ऑफ वेस्टिब्युलर ग्लँड्स, आणि त्याच्यानंतर नेक्स्ट सांगितला आहे सगळ्यात लास्टचा पार्ट आहे तो पेअर ऑफ मेमरी ग्लँड्स. आता ही जी फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे, या फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा आधी आपण स्ट्रक्चर पाहू, तेव्हाच आपल्याला एक्झॅक्ट तो पार्ट कुठे आहे ते माहिती होईल. फर्स्ट दिस इज द स्ट्रक्चर ऑफ द फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. जर आपण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा जर विचार केला तर ही फिमेल एकदम कॉम्प्लिकेटेड आहे, म्हणजे जास्तीत जास्त कॉम्प्लिकेटेड ही फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आपल्याला पाहायला भेटते. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ही एकदम इझी होती. सी लास्ट पार्ट दिस डायग्राम इज द व्हाजायना. आता हा लास्टचा पार्ट आहे तो व्हाजायना, त्याच्यानंतरचा वरचा पार्ट आहे तो सर्विक्स, त्याच्यानंतरचा युटेरस, नेक्स्ट आहे तो ओव्हरी, आणि ओव्हरीचं जे आउटर प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग आहे त्याला म्हटलं जातं फिम्ब्रे. काय म्हटलं जातं? फिम्ब्रे. त्याच्यानंतर इकडे दाखवलेलं आहे ओव्हॅरियन लिगामेंट. काय दाखवलं आहे? ओव्हरियन लिगामेंट, म्हणजे ओव्हरी आणि जो युटेरसचा पार्ट यांना जॉईंट करणारा जो पार्ट आहे त्याला म्हटलं जातं ओव्हरियन लिगामेंट. देन ओव्हिडक्ट, त्याच्यानंतर फंडस, आणि त्याच्या शेजारचा जो पार्ट आहे इकडले लेफ्ट साईडला तो आहे फर्टिलायझेशन साईट. फर्टिलायझेशन साईट, आणि लास्ट पार्ट आहे तो मायोमेट्रियम, म्हणजे ओव्हिडक्ट एक्झॅक्ट कुठे आहेत, ओव्हरी कुठे आहे, युटेरस कुठे आहे, व्हाजायना कुठे आहे, सर्विक्स, म्हणजे हे जे वेगवेगळे पार्ट जे आहेत हे आपल्याला माहिती होण्यासाठी मी या डायग्राममध्ये लेबलिंग करून व्यवस्थित दाखवलेलं आहे. मग फर्स्ट काय सांगितलं, ही जी फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे याच्यामध्ये काय काय येते, पेअर ऑफ ओव्हरीज येतात, ओव्हिडक्ट्स येतात, युटेरस येतात, व्हाजायना येतात. हे सगळे नावं आपण डायग्राममध्ये पाहिलेली आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट एक्सटर्नल जिनॅटिलिया, और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज व्हल्वा, देन पेअर ऑफ वेस्टिब्युलर ग्लँड्स अँड पेअर ऑफ मेमरी ग्लँड्स. या सगळ्या पार्टचा जर विचार केला तर एक्सटर्नल जिनॅटिलिया हा सगळ्यात शेवट पार्ट दाखवलेला आहे. एक्सटर्नल जिनॅटिलिया म्हणजेच एक्सटर्नल पार्ट आपल्याला आधी अभ्यास करावे लागतील, म्हणजे पुस्तकामध्ये याचा क्रम थोडासा चुकीचा दिलेला आहे. आधी एक्सटर्नल पार्टचा अभ्यास करावा लागतो, नंतर इंटरनल पार्टचा. मग जेव्हा आपण एक्सटर्नल पार्ट इथं पाहणार आहे तर 5th नंबरचा जो पार्ट आहे एक्सटर्नल जिनॅटिलिया ह्या आपण आधी पाहणार आहोत. त्याच्यानंतर जे नेक्स्ट दिलेत ही सगळे इंटरनल पार्ट आहेत. इंटरनल पार्ट आपण एक्सटर्नल पाहिल्याच्या नंतर पाहणार आहोत. सो फर्स्ट वी सी एक्सटर्नल जिनॅटिलिया. आता एक्सटर्नल जिनॅटिलिया इट इन्क्लूड्स एक्सटर्नल पार्ट. आता एक्सटर्नलवरून त्याच्या नावावरूनच याच्यामध्ये कोणते पार्ट येतात तर पूर्णपणे एक्सटर्नल पार्ट आपल्या याच्यामध्ये पाहायला भेटतात. एक्सटर्नल जिनॅटिलिया म्हणजे हा एक्सटर्नल ऑर्गन आहे, एक्सटर्नल सेक्स ऑर्गन आहे. इट इन्क्लूड एक्सटर्नल पार्ट्स ऑफ दी व्हाजायना, इट कलेक्टिवली कॉल्ड ॲज व्हल्वा. आता हा जो पूर्णपणे हा व्हाजायनाचा पार्ट आहे, आणि ह्याचे सगळे व्हाजायनाच्या पार्टवरती सगळे एक्सटर्नल कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला पाहिजेत. मग जेव्हा एक्सटर्नल कॅरेक्टरिस्टिक्स आपण याचे पाहणार आहोत त्या सगळ्या एक्सटर्नल पार्टला सगळ्यांना मिळून काय म्हटलं जातं, व्हल्वा. आणि ही जी व्हल्वा आहे या थोडक्यात हे त्या कशाचं कव्हरिंग असतं तर त्या पूर्णपणे व्हाजायनाचं कव्हरिंग असतं, और रॅपिंग म्हटलं जातं, और याला पेंडुलम म्हटलं जातं. म्हणजे ही सगळी नावं काय त्या
त्या व्हजायनाची आपल्याला दिलेली म्हणजे व्हजायनालाच ती नावं दिलेली दिसत आहेत. म्हणजेच जर आपण एक्सटर्नल जिनॅटिलियाचा अभ्यास करताना एकच डोक्यात ठेवायचं, इट इन्क्लूड्स एक्सटर्नल पार्ट. म्हणजे कोणाचे एक्सटर्नल पार्ट्स येतात? व्हजायनाचे. कोणाचे? व्हजायनाचे. मग याच्यामध्ये सगळे व्हजायनाचे जे एक्सटर्नली पार्ट आहेत त्याला कलेक्टिवली काय म्हणतात? व्हल्वा. आपण हे नेक्स्ट डायग्रॅममध्ये आपल्या बुकमध्ये याची डायग्रॅम दिलेली नाही आहे, पण डायग्रॅममध्ये आपण काय करणार आहे त्याचं व्यवस्थित स्ट्रक्चर पाहणार आहेत. त्याच्यामध्ये सांगितलं आहे कव्हरिंग ऑर रॅपिंग. म्हणजेच हा पार्ट व्हल्वा हा जो पार्ट आहे हा त्या पूर्ण व्हजायनाचं जे स्ट्रक्चर आहे त्याला कव्हर किंवा रॅप करण्याचं काम करतं. त्यालाच काय म्हटलं जातं? और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज पेंडुनम. काय म्हणतात? पेंडुनम. मग याची जर आपल्याला डायग्रॅम पाहिजे असेल तर ही पुस्तकामध्ये डायग्रॅम दिलेली नाही. दिस इज द डायग्रॅम ऑफ व्हजायना. म्हणजे एक्सटर्नल जिनॅटिलिया आहे याच्यामध्ये जे सगळे पार्ट येतात याच्यावरती आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे हे पार्ट्स या स्ट्रक्चरमध्ये दिसत आहेत. तर लास्ट पार्ट आहे तो ॲनसचा. त्याच्यानंतर ॲनसच्यावरती आहे तो पेरिनियम. नेक्स्ट ओपनिंग ऑफ व्हजायना. त्याच्यानंतरचा वरचा पार्ट आहे तो ओपनिंग ऑफ युरेथ्रा. आणि त्याच्यामधला पार्ट आहे तो क्लायटरिस. लेफ्ट साईडला आहे तो लॅबिया मॅजोरा. लॅबिया मॅजोरा मीन्स हा एक्सटर्नल पार्ट असतो. लॅबिरा मायनोरा हा इंटरनल पार्ट असतो. आणि लास्ट वन इज द हायमेन. म्हणजेच आपण याच्यामध्ये वेगवेगळे पार्ट्स पाहणार आहे. ही डायग्रॅम आपल्याला बुकमध्ये दिलेली नाही आहे, त्याच्यामुळे व्यवस्थित ही डायग्रॅम ड्रॉ करायची आणि लक्षात ठेवायची. म्हणजेच एक्सटर्नल जिनॅटिलियाचा जेव्हा आपण अभ्यास करणार आहे ते जेव्हा नोट्स काढणार आहे तेव्हा ही डायग्रॅम आपल्याला तिथे राईट करायची. म्हणजेच हे जे एक्सटर्नल जिनॅटिलिया आहे याच्यामध्ये असे वेगवेगळे पार्ट्स येतात ते आपण वन बाय वन पाहणार आहेत. बट ही डायग्रॅम आधी व्यवस्थित समजून घ्यायची आपण. तर पहा ही जे एक्सटर्नल जिनॅटिलियामध्ये आपण इट इन्क्लूड फर्स्ट वन इज द व्हेस्टिब्यूल. आता याच्यामध्ये व्हेस्टिब्यूल हा पार्ट काय येणार आहे? फर्स्ट येणार आहे. आता व्हेस्टिब्यूलमध्ये म्हणजे नेमकं काय सांगितलं आहे? हा जो व्हेस्टिब्यूल आहे हा मेडियन व्हर्टिकल डिप्रेशन ऑफ दी व्हल्वा. आता व्हल्वा म्हणजे काय आपल्याला पाहायचं आहे? तर मी इथे एक डायग्रॅम दाखवलेली पहा. ही जी मी आता व्हजायनाचं स्ट्रक्चर दाखवलं, ऑलरेडी जे ड्रॉ केलेलं स्ट्रक्चर आहे ते व्हजायनाचं दाखवलं. म्हणजे त्याच्यामध्ये सगळे एक्सटर्नल जिनॅटिलिया पार्ट, एक्सटर्नल जिनॅटिलियाचे काय आहेत? पार्ट आहेत. म्हणजे व्हल्वा हा नेमकं कुठं प्रेझेंट असतो? इट इन्क्लूड्स एक्सटर्नल पार्ट ऑफ दी व्हजायना. याला म्हटलं जातं एक्सटर्नल जिनॅटिलिया. म्हणजेच या सगळ्या पार्टला म्हटलं जातं व्हल्वा. आता ही जी डायग्रॅम दाखवलेली आहे तर अशी डायग्रॅम आपल्याला जी ऑलरेडी ड्रॉ केलेली त्या डायग्रॅममध्ये असा पार्ट दिसतोय पहा. हे दोन मी रेड पेननी मधला पार्ट दाखवला आहे आउटसाईडचा. म्हणजे रेड आणि ब्ल्यूच्या मधला जो पार्ट आहे त्याला म्हटलं जातं व्हल्वा. काय म्हटलं जातं? व्हल्वा. म्हणजेच इथं ती डायग्रॅम जी पाहिली तर आपण तर याच्यामध्ये सुद्धा तसंच पोझिशनची आपण पेनाने जी ड्रॉ केलेली सेम तसंच दिसतंय. दोन मी सेंटरला रेड पेनने आणि बाहेर ब्ल्यू पेनने ड्रॉ केलेलं आहे सेम तसंच. आणि त्याच्यामधला पोर्शन आहे त्याला म्हटलं जातं व्हल्वा. काय म्हटलं जातं? व्हल्वा. म्हणजेच या दोन्हींच्या मधला जो पोर्शन आहे ते नाव दिलेलं नाही आहे, बट मी ते तुम्हाला दाखवलेलं आहे एक्झॅक्ट व्हल्वा कुठं प्रेझेंट असतो. मग फर्स्ट पार्ट आपण पाहतो व्हेस्टिब्यूल. आता व्हेस्टिब्यूलमध्ये आपण काय सांगतोय? इट इज अन मेडियन व्हर्टिकल डिप्रेशन ऑफ व्हल्वा. म्हणजे एकदम हा मध्ये आपल्याला पाहायला भेटतो. मेडियम मीन्स मध्ये आणि व्हर्टिकल डायरेक्टली व्हर्टिकली पाहायला भेटतो. डिप्रेशन ऑफ व्हल्वा कुठे आहे? व्हेस्टिब्यूल डिप्रेशन ऑफ व्हल्वा. डिप्रेशन म्हणजे त्या व्हल्वाच्या तिथं म्हणजे डिप्रेशन म्हणजे एक स्मॉल होल किंवा खाच तयार झालेली असते तिथं आपल्याला त्या पार्टला व्हेस्टिब्यूल म्हणायचं. काय म्हणायचं आहे? व्हेस्टिब्यूल. म्हणजे मेडियन व्हर्टिकल डिप्रेशन ऑफ व्हल्वा. म्हणजे थोडक्यात आपण हीच डायग्रॅम काय करायची? इमेजिन करायची. आणि याच डायग्रॅमवरून आपल्याला व्हल्वा हा नेमका त्या डायग्रॅममध्ये कुठं प्रेझेंट हे माहिती आहे. म्हणजे मेडियन व्हर्टिकल डिप्रेशन ऑफ व्हल्वा म्हणजे तिथंच हा व्हेस्टिब्यूल हा पार्ट असतो. इन्क्लुजेस बोथ युरेथ्रल अँड व्हजायनल ओपनिंग. आणि जर व्हल्वाच्या आतमधला पार्ट आपण पाहिला तर तिथं दोन ओपनिंग असतात, युरेथ्रल आणि व्हजायनल ओपनिंग. मग या युरेथ्रल आणि व्हजायनल ओपनिंग या व्हल्वामध्ये काय केले जातात? एन्क्लोज केले जातात. या सगळ्या पार्टला म्हटलं जातं व्हेस्टिब्यूल. आता इथं जी डायग्रॅम दाखवलेली आहे इथं बरोबर मी ते पार्ट दाखवलेले आहेत मेजोरा मायनोरा. आणि इकडे साईडला जर हे रेड आणि ब्ल्यू त्याच्यामध्ये व्हल्वा आणि ही सगळी इंटरनल स्ट्रक्चर आहे त्याला
काय म्हटलं जातं, व्हेस्टिब्यूल. इकडं डायग्रामचं मी नाव दिलेलं आहे. त्या सगळ्या इंटरनल पार्टला काय म्हटलं जातं तर व्हेस्टिब्यूल. म्हणजे इट इज अन मेडियन व्हर्टिकल डिप्रेशन, म्हणजे मध्येच आपल्याला पाहायला भेटतं याचं व्हर्टिकल स्ट्रक्चर असतं. त्याच्यानंतर तिथं डिप्रेशन तयार झालेलं असतं, म्हणजे एक खास किंवा एक ओपनिंग तयार झालेली असते ऑफ व्हल्वा. आणि त्याच्यानंतर इट एन्क्लोजेस, म्हणजेच हे जे व्हेस्टिब्यूल आहे याच्यामध्ये काय एन्क्लोज केलेलं असतं, युरेथ्रल आणि व्हजायनल ओपनिंग. याची नावं आपल्याला इथे दिसतील, युरेथ्रल आणि व्हजायनल ओपनिंग. सी इन द सेंटर मेडियन व्हर्टिकल पोझिशन देर इज ओपनिंग ऑफ युरेथ्रा अँड ओपनिंग ऑफ व्हजायना. ह्या 2 ओपनिंग दिसतात. जर आपण हे डिप्रेशन म्हणजे काय सांगतोय तर एक होल तयार झालेलं असतं, म्हणजे त्याला म्हटलं जातं डिप्रेशन. जर आपण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा इथं विचार केला तर मेलला एकच ओपनिंग होती, त्याला म्हटलं होतं पेनिस. सगळ्यात लास्टला ही ओपनिंग होती. म्हणजेच मेलचा विचार केला तर मेलमध्ये ओन्ली 1 ओपनिंग असते, आणि फिमेलचा जर आपण विचार केला तर तिथं 2 ओपनिंग असतात. तर फर्स्ट ओपनिंग कोणती पाहिली आपण, ओपनिंग ऑफ युरेथ्रा, आणि सेकंड ओपनिंग आहे ती ओपनिंग ऑफ व्हजायना. अशा 2 ओपनिंग आपल्याला मेलमध्ये पाहायला भेटतात. म्हणजे MCQसाठी क्वेश्चन येऊ शकतो. इन मेल 2 ओपनिंग्ज आर प्रेझेंट, आणि मेलमध्ये 1 ओपनिंग असते आणि फिमेलमध्ये 2 ओपनिंग असतात. तर फर्स्ट ओपनिंग आहे ते युरिन फॉर्मेशन, म्हणजेच ओपनिंग ऑफ युरेथ्रा. ही युरेथ्राची जी ओपनिंग आहे कशासाठी हेल्पफुल असते, फॉर द पर्पज ऑफ फॉर्मेशन ऑफ युरिन, म्हणजे युरिन फॉर्म केलं जातं. त्याच्यानंतर ओपनिंग ऑफ व्हजायना ही एक सेकंड ओपनिंग आहे. ही मेनिस्ट्रेशनसाठी, म्हणजे मेनिस्ट्रियल सायकलसाठी ही काय असते, ही ओपनिंग असते. म्हणजेच MC पिरियडमध्ये ही मेनिस्ट्रेशन म्हणजेच ओपनिंग ऑफ व्हजायना या मार्फत या ओपनिंगच्या सहाय्याने ती प्रोसेस केली जाते. म्हणजे व्हेस्टिब्यूल हा फर्स्ट पार्ट आहे, हा मेडियन एकदम सेंटरला आपल्याला व्हजायनाच्या पाहायला भेटतो. आणि सेंटरला पाहिल्याच्या नंतर याच्यामध्ये काय एन्क्लोज केलेलं असतं, युरेथ्रल आणि व्हजायनल ओपनिंग. इन मेल 2 ओपनिंग, फर्स्ट वन इज द युरेथ्रल ओपनिंग अँड सेकंड वन इज द व्हजायनल ओपनिंग. इन युरेथ्रल ओपनिंग युरिन इज फॉर्म अँड इन व्हजायनल ओपनिंग मेनिस्ट्रियल सायकल इज फॉर्म. देन नेक्स्ट वन इज द लॅबिया मायनोरा. आता लॅबिया मायनोरा आधी आपण डायग्राममध्ये व्यवस्थित हा पार्ट कुठे आहे तो पाहू. लॅबिया मायनोरा हा सगळ्यात इनर साईडचा पार्ट आहे, म्हणजेच सगळ्यात आतमधला जो पार्ट आहे त्याला म्हटलं जातं लॅबिया मायनोरा. आणि लॅबिया मायनोराच्या वरचा जो पार्ट आहे, वरचा पार्ट म्हणजे डायरेक्टली एक्सटर्नल त्याची जी कव्हरिंग आहे त्याला म्हटलं जातं लॅबिया मेजोरा. तो आपला एक्सटर्नल जिनायटलाचा नेक्स्ट पार्ट आहे तो लॅबिया मेजोरा. म्हणजे हा पार्ट आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे, लॅबिया मेजोरा. म्हणजेच याचा आपण कॅरेक्टरिस्टिक्स पाहू एक्झॅक्ट याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे पहा. लॅबिया मायनोरा इट इज अन अनदर पेअर ऑफ थिन फोल्ड इनर टू लॅबिया मेजोरा. म्हणजेच अनदर पेअर ऑफ थिन फोल्ड, एकदम थिन फोल्ड तयार झालेली, एक अशी घडी घातल्यासारखी थिन फोल्ड तिथं तयार झाली इनर टू लॅबिया मेजोरा. म्हणजे लॅबिया मेजोरा हा बाहेरच्या साईडला, त्याच्या आतमध्ये आहे इनर टू लॅबिया मायनोरा. लॅबिया मायनोरा हा त्याच्या आतमधला पार्ट आपल्याला पाहायला भेटतो. म्हणजेच नेक्स्ट पार्ट आपण पाहतो तो लॅबिया मायनोरा. लॅबिया मायनोरा इट इज अन इनर साईड ऑफ दिस लॅबिया मेजोरा. म्हणजे मेजोराच्या आतमधला जो पार्ट आहे थिन फोल्ड त्याला म्हटलं जातं लॅबिया मायनोरा. आता मी इथं मायनोरा आणि मेजोरा व्यवस्थित दाखवलेले, जे रेड पेननी स्केच केलेलं आहे ते लॅबिया मायनोरा आहे, आणि जे ब्ल्यू पेननी कव्हरिंग केलेलं आहे त्याला काय म्हटलं आहे आपण, लॅबिया मेजोरा. म्हणजे नेक्स्ट कॅरेक्टर या लॅबिया मायनोरामध्ये सांगितलं आहे, दी कन्वर्ज इंटू हुक लाईक कव्हरिंग अराउंड दी क्लायटोरिस. म्हणजे इथं काय होतं आहे, ह्या जो लॅबिया मायनोरा आहे याच्यामध्ये कन्वर्ज होते, म्हणजे त्याचं कन्वर्जन होते त्या स्ट्रक्चरचं एका हुक लाईक स्ट्रक्चरमध्ये. हुक लाईक स्ट्रक्चर, त्या स्ट्रक्चरला म्हटलं जातं क्लायटोरिस. म्हणजेच नेक्स्ट एक्सटर्नल जिनायटलाचा नेक्स्ट पार्ट आहे C नंबरचा, तो आहे क्लायटोरिस. आता क्लायटोरिससुद्धा मी इथं व्यवस्थित ड्रॉ करून दाखवलेलं आहे, ते रेड पेननी ड्रॉ केलेलं आहे ते आहे क्लायटोरिस. काय आहे क्लायटोरिस. म्हणजेच या क्लायटोरिसमध्ये इट इज अन इरेक्टाईल इन नेचर अँड ड्युरिंग कॉप्युलेशन सेन्सरी, ड्युरिंग ह्याचं जेव्हा कॉप्युलेशन होतं म्हणजे ॲट द टाईम ऑफ सेक्स हे काय होतं आहे, क्लायटोरिस इज इरेक्टाईल इन नेचर ड्युरिंग कॉप्युलेशनच्या टायमिंगला याचं नेचर कसं होतं आहे, इरेक्टाईल. म्हणजे डायरेक्टली हा काय होतो एकदम सेन्सिटिव्ह बनतो आहे. म्हणजेच नेक्स्ट कॅरेक्टर आपल्याला सांगितलं याचं सेन्सरी नेचर असतं. आपण डायग्राममध्ये पाहू, वेअर इज द क्लायटोरिस इज प्रेझेंट. सी हिअर क्लायटोरिस इज प्रेझेंट. क्लायटोरिस
कधी त्याचं इरेक्टाईल नेचर होतं ड्युरिंग दी कॉप्युलेशन पिरियड वेळी हा काय होतो आहे इरेक्टाईल म्हणजे एकदम सेन्सिटिव्ह होतो. देन सेकंड कॅरेक्टर याचं काय सांगितलं आहे आपण, सेकंड कॅरेक्टर असं सांगतं आहे की हा एकदम सेन्सरी नेचर असतं म्हणजे एकदम सेन्सिटिव्ह असतो, डायरेक्टली त्याला सेन्सेशन होतात. म्हणजेच त्याच्यानंतर इट इज कोनिकल शेप, याचा कोन लाईक शेप असतो. जर आपण ते क्लायटॉरिसचं डिसेक्शन करून पाहिलं तर त्याचा व्यवस्थित आपल्याला शेप दिसतो, तो कोनिकल शेप असतो. अँड इट सिमिलर टू पेनिस. होमोलॉगस मीन्स सिमिलर, म्हणजे हा होमोलॉगस टू पेनिस किंवा सिमिलर टू पेनिस असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे जेव्हा मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये आपण लास्ट ओपनिंग पाहिली ती पेनिसची, ॲज लाईक पेनिस दिस इज क्लायटॉरिस. म्हणजेच एकदम स्मॉल कोनिकल शेपचं एक क्लायटॉरिस आपल्याला पाहायला भेटते आणि सेन्सिटिव्ह इन नेचर. त्याच्यानंतर हा एकदम इरेक्टाईल असतो ड्युरिंग दी कॉप्युलेशन. देन नेक्स्ट पार्ट इज द लॅबिया मेजोरा. नेक्स्ट पार्ट आहे तो लॅबिया मेजोरा. आपण मायनोरा हा आतला पार्ट पाहिला, आता बाहेरचं कव्हरिंग पाहायचं आहे आपल्याला. पेअर ऑफ फ्लेशी फोल्ड ऑफ स्किन फॉर्मिंग द बाउंड्री ऑफ वल्वा. म्हणजे एकदम फ्लेशी फोल्ड्स ऑफ स्किन, म्हणजे एकदम फ्लेशी मांस कसं असतं ते तसे असते, फ्लेशी फोल्ड्स ऑफ स्किन. तिथं पण स्किनची एक फोल्डिंग तयार झालेली असते फॉर्मिंग अ बाउंड्री ऑफ वल्वा. म्हणजे लॅबिया मेजोरा ही एकदम वल्वाच्या बाउंड्रीवरती असते. बाउंड्री म्हणजे वल्वा हा कुठं असतो आहे आपण सांगितलं, हे जे दोन रेड कलरचे पार्ट दाखवले त्या रेड कलरचे मधलं जे डिप्रेशन आहे व्हर्टिकल मेडियन डिप्रेशन, त्याला म्हटलं आपण वल्वा. आणि त्याच बाउंड्रीवर काय प्रेझेंट असतो तर लॅबिया मेजोरा. म्हणजे पेअर ऑफ फ्लेशी फोल्ड्स ऑफ स्किन, आणि हे कसं असतं एकदम फ्लेशी स्किनचंच फोल्डिंग तयार झालेलं असतं इन दी बाउंड्री ऑफ वल्वा. दे नेक्स्ट कॅरेक्टर सेम लाईक टू स्क्रोटम, म्हणजे होमोलॉगस टू स्क्रोटम. म्हणजे जेव्हा आपण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम पाहिली, टेस्टिसच्या आउटर कव्हरिंग, टेस्टिसची जी सॅक होती त्याला काय म्हटलं स्क्रोटम. म्हणजे सेम त्या स्क्रोटमसारखा हा पार्ट आपल्याला पाहायला भेटतो. त्याच्यानंतर हा जो लॅबिया मेजोरा आहे याचं फंक्शन आहे इट सराउंड अँड प्रोटेक्ट दी अदर पार्ट्स ऑफ दी एक्सटर्नल जिनायटेलिया. म्हणजे हा जो मेजोरा हा पार्ट आहे, हा मायनोरा म्हणजे इथं वजायनल ओपनिंग असेल, ओपनिंग ऑफ युरेथ्रल असेल, यांना सगळ्यांना प्रोटेक्ट करण्याचं काम हा जो लॅबिया मेजोरा आहे हा लॅबिया मेजोरा करत असतो. म्हणजेच हा लॅबिया मेजोरा इट सराउंड अँड प्रोटेक्ट दी अदर पार्ट्स ऑफ दी एक्सटर्नल जिनायटेलिया. देन नेक्स्ट कॅरेक्टर इट एन्क्लोजेस दी युरेथ्रल अँड वजायनल ओपनिंग इन वेस्टिबल. म्हणजे ऑफकोर्स तो काय करणार, जो त्याच्या आतमधला लॅबिया मायनोरा याच्यामध्ये जी युरेथ्रल आणि व्हजायनल ओपनिंग आहे यांना काय करणार, तो प्रोटेक्ट करणार. म्हणजे लॅबिया मेजोरा हा एक्सटर्नल पार्ट आपल्याला पाहायला भेटतो, एकदम फ्लेशी फोल्डचं स्किन असतं. त्याच्यानंतर एक्झॅक्ट हा कुठं प्रेझेंट असतो बाउंड्री ऑफ दी वल्वा अँड सेम लाईक टू स्क्रोटम. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये जो स्क्रोटम असतो सेम त्याच्यासारखा आपल्याला पाहायला भेटतो. इट सराउंड अँड प्रोटेक्ट दी अदर पार्ट्स ऑफ दी एक्सटर्नल जिनायटेलिया. म्हणजे हा सगळा लॅबिया मायनोरामधल्या पार्टला प्रोटेक्शन करण्याचं काम करतो. त्याच्यामध्ये युरेथ्रल ओपनिंग असेल आणि व्हजायनल ओपनिंग असेल. त्याच्यानंतर मॉन्स प्युबिस. आता मॉन्स प्युबिस हा एकदम फ्लेशी पार्ट अबाव दी लॅबिया मेजोरा. आता लॅबिया मेजोरा या एक्सटर्नल कव्हरिंगच्या वरचा सगळ्यात वरचा जो पार्ट आहे त्याला म्हटलं जातं मॉन्स प्युबिस. आता मॉन्स प्युबिसचं आपण डायरेक्टली डायग्राममध्ये जाऊन स्ट्रक्चर पाहू. ही वरची जी सगळ्यात वरची लॅबिया मेजोराच्या वरची ही ब्लॅक कलरची सगळ्यात वरून लाईन जी दाखवलेली त्या स्ट्रक्चरला म्हटलं जातं मॉन्स प्युबिस. काय म्हटलं जातं मॉन्स प्युबिस. व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे, फ्लेशी पार्ट अबाव दी लॅबिया मेजोरा. लॅबिया मेजोराचा वरचा जो पार्ट आहे त्याला काय म्हटलं जातं मॉन्स प्युबिस. आता मॉन्स प्युबिस हा जो पार्ट आहे व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे, कुठं प्रेझेंट असतो तिथे नाव दिलेलं नाही आहे. मॉन्स प्युबिस इट इज अन फ्लेशी पार्ट अबाव दी लॅबिया मेजोरा. मॉन्स प्युबिस अँड आउटर पार्ट ऑफ दी लॅबिया मेजोरा इट शो हेअर्स. त्यालाच म्हटलं जातं प्युबिक हेअर. म्हणजे या पार्टवरती हेअर ग्रोईंग होत असतात. म्हणजे मॉन्स प्युबिस अँड आउटर पार्ट ऑफ दी लॅबिया मेजोरा. लॅबिया मेजोराच्या वरचे पार्ट आणि मॉन्स प्युबिस हा पार्ट काय दाखवतोय, हेअर लाईक स्ट्रक्चर फॉर्म करतोय. म्हणजे आपण फर्स्ट फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये फर्स्ट एक्सटर्नल पार्ट पाहिले. इन दी एक्सटर्नल जिनायटेलिया वी सी, म्हणजे एक्सटर्नल जिनायटेलिया हे जे सेक्स ऑर्गन आहे एक्सटर्नल हा कुठं प्रेझेंट असतो, इट इन्क्लूड याच्यामध्ये काय येतात, इट इन्क्लूड एक्सटर्नल पार्ट्स ऑफ दी वजायना अँड दिस कलेक्टिवली दिस पार्ट इज कॉल्ड एज व्हल्वा ऑर कव्हरिंग ऑर रॅपिंग ऑर पेंडुनम. त्याच्यानंतर याच्यामध्ये वेगवेगळे पार्ट आपण पाहिले. वेस्टिब्युल हा मेडियन व्हर्टिकल डिप्रेशनला प्रेझेंट असतो. याच्यामध्ये युरेथ्रल आणि
आणि वजायनल ओपनिंग काय असते, प्रेझेंट असते. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट पाहिला तो लॅबिया मायनोरा, अनदर पेअर ऑफ द थिन फोल्ड ऑफ इनर लॅबिया मेजोरा. लॅबिया मेजोराच्या आतमधला एकदम थिन फोल्ड आहे त्याला म्हटलं लॅबिया मायनोरा. त्याच्यानंतर हा काय करतो, इट कन्व्हर्ज इन टू हुक लाईक स्ट्रक्चर. त्याचं हुक लाईक स्ट्रक्चरमध्ये कन्व्हर्जन होते, त्यालाच काय म्हटलं, क्लायटोरिस. नेक्स्ट पार्ट आपण पाहिला एक्सटर्नल जिनायटिलाचा, तो क्लायटोरिस असतो. याचं इरेक्टाईल नेचर होतं, बट केव्हा, ड्युरिंग दी कॉप्युलेशनमध्ये. देन हा जो क्लायटोरिस आहे एकदम सेन्सरी नेचर असतं. इट इज कोनिकल इन शेप अँड सिमिलर टू पेनिस. एकदम पेनिससारखं मेल रिप्रोडक्टिव्हमधल्या पेनिससारखं याचं स्ट्रक्चर आपल्याला पाहायला भेटतं. लॅबिया मेजोरा नेक्स्ट पार्ट आहे तो एकदम फ्लेशी फोल्ड, स्किनची एकदम फ्लेशी फोल्ड्स असते. एक्झॅक्ट कुठं फॉर्म होते ती, forming the boundary of vulva and same like to scrotums. In the male reproductive system, this part is same like to scrotum and it surround the protect and other part of the external genitalia like urethral and vaginal opening. Last part is the mons pubis. It is a fleshy part above the labia majora, and this mons pubis and outer part of the labia majora it show or it these parts grow the hair. This is external part of this एक्सटर्नल जिनायटिलाय पार्ट. म्हणजे वजायनाचे हे सगळे आपण एक्सटर्नल जिनायटिलायचे पार्ट पाहिले. मग आपण पाहणार आहेत फर्स्ट इट कन्सिस्ट ऑफ ओव्हरीज. म्हणजे फर्स्ट आपण आता एक्सटर्नल जिनायटिलाय हा कंप्लीट केलेला आहे. आता ओव्हरीजमध्ये आपल्याला ही जी ओव्हरीमध्ये वेगवेगळे पार्ट्स आपल्याला पाहायला भेटतात. आता या स्ट्रक्चरचा आपल्याला विचार करायचा. हे जे ओव्हरीचं स्ट्रक्चर याच्यामध्ये दाखवलं आहे, ह्या ओव्हरीचं पूर्णपणे आपण काय करणार आहेत, स्ट्रक्चर या ओव्हरीचा आपण अभ्यास करणार आहेत. मग या ओव्हरीचा आपल्याला व्यवस्थित बुकमध्ये याची डायग्राम दिलेली आहे. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ द ओव्हरी. हे पूर्णपणे त्या ओव्हरीचा एक सेक्शनचा काय दिलेलं आहे, स्ट्रक्चर आपल्याला दिलेलं आहे. आपण जशी आपल्याला त्याची गरज भासेल तसे या ओव्हरीचं स्ट्रक्चरचा विचार करणार आहेत. तर फर्स्ट आपण जेव्हा हे जे ओव्हरीचं स्ट्रक्चर पाहतो तर याच्यामध्ये फर्स्ट कॅरेक्टर काय सांगितलं आहे, it is an primary sex organ and main function is the production of egg or ovum. आता मेलमध्ये प्रायमरी सेक्स ऑर्गन होता तो टेस्टिस, तसा फिमेलमध्ये असतो तो ओव्हरी. म्हणजेच ओव्हरीला काय म्हटलं आहे, इट इज अन प्रायमरी सेक्स ऑर्गन अँड मेन फंक्शन इज द प्रोडक्शन ऑफ एग ऑर ओव्हम. म्हणजे ते काय प्रोड्यूस करतात, एग ऑर ओव्हम. हा फर्स्ट प्रायमरी सेक्स ऑर्गन आहे अँड मेन फंक्शन इज टू प्रोडक्शन ऑफ एग ऑर ओव्हम. म्हणजे एग आणि ओव्हम हे काय करतात, प्रोड्यूस करतात. आणि फर्स्ट प्रायमरी फिमेलचा काय आहे, हा रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे. अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह हार्मोन्स, आणि त्याच्याबरोबर काय केले जातात, फिमेल रिप्रोडक्टिव्ह हार्मोन्स ते काय करतायत तर सिक्रेट करतात. म्हणजे याच्यामध्ये इस्ट्रोजन असेल, प्रोजेस्टेरॉन असेल, रिलॅक्सिन असेल, ॲक्टिव्हिन असेल आणि इनहिबिन असेल, हे सगळे हार्मोन ते काय करतायत, या फिमेल रिप्रोडक्टिव्हच्या रिप्रोडक्शन होतं त्यावेळी त्या ओव्हरीमध्ये याचं एक कॅरेक्टर सांगितलं आहे. अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह हार्मोन्ससुद्धा ते काय करतायत, रिप्रोड्यूस करतायत. म्हणजे फिमेल हार्मोन्स कोणते, यांच्यामध्ये कोणकोणते हार्मोन असतात, इस्ट्रोजन असेल, प्रोजेस्टेरॉन असेल, रिलॅक्सिन असेल आणि ॲक्टिव्हिन किंवा इनहिबिन असेल. हे सगळे हार्मोन ते कधी सिक्रेट करतात, जेव्हा यांच्यामध्ये पार्च्युरेशन और प्रेग्नेन्सी हा जो पिरियड असतो, हा पार्च्युरेशन किंवा प्रेग्नेन्सी या पिरियडमध्ये ते काय करतायत, हे हार्मोन सिक्रेट करतात. मी नावं सांगितली, इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन, रिलॅक्सिन, ॲक्टिव्हिन आणि इनहिबिन. म्हणजे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये हे हार्मोन काय केले जातात, सिक्रेट केले जातात ॲट द पिरियड ऑफ पार्च्युरेशन मीन्स प्रेग्नेन्सी. म्हणजे ॲट द बर्थ, जेव्हा फिमेल बर्थ होणार आहे त्यावेळी हे काय केले जातात, हार्मोन सिक्रेट केले जातात ॲट द पिरियड ऑफ पार्च्युरेशनलाच प्रेग्नेन्सी म्हणलं जातं. म्हणजेच ओव्हरीमध्ये आपण काय सांगतो, इट इज अन प्रायमरी सेक्स ऑर्गन, मेन फंक्शन इज द प्रोडक्शन ऑफ एग ऑर ओव्हम. ह्याचं मेन फंक्शन काय सांगितलं, टू प्रोड्यूस एग ऑर ओव्हम अँड ऑल्सो प्रोड्यूस रिप्रोडक्टिव्ह हार्मोन. म्हणजे हार्मोनसुद्धा ते इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन, रिलॅक्सिन, ॲक्टिव्हिन आणि इनहिबिन अशा प्रकारचे हार्मोन्स ते काय करतायत तर फॉर्म करतायत. त्याच्यानंतर जर ओव्हरीचं आपण स्ट्रक्चर पाहिलं, हे जे ओव्हरीचं स्ट्रक्चर, हे ओव्हरीचं स्ट्रक्चर एकदम कसं असते, सॉलिड. कसं असते, सॉलिड. त्याच्यानंतर नेक्स्ट सांगितलं आहे, सॉलिड म्हणजे ते लिक्विड नसतं, म्हणजे एकदम घट्ट किंवा
लिक्विड टाईप नसतं. म्हणजे स्ट्रक्चर जर ओव्हरीचं पाहिलं इट इज अ सॉलिड ओव्हल, एकदम अंडाकृती पाहायला भेटतो. और अल्मंड शेप ऑर्गन, म्हणजे अल्मंड शेप म्हणजे बदामासारखं सुद्धा त्या शेपचं आपल्याला हे ओव्हरीचं स्ट्रक्चर पाहायला भेटतं. त्याच्यानंतर डायमेन्शन ऑफ दी ओव्हरी, म्हणजे त्याची जर लांबी, रुंदी आणि जाडी पाहिली आपण तर याचं डायमेन्शन सांगता येतं. तर त्याची लेंथ ऑफ दी ओव्हरी इज 3 सेंटीमीटर. किती सेंटीमीटर असते त्या ओव्हरीची पूर्णपणे लेंथ किती असते? 3 सेंटीमीटर. त्याच्यानंतर त्यांची ब्रेथ म्हणजे त्यांची जी रुंदी आहे ती किती असते? 1.5 सेंटीमीटर. दी ब्रेथ ऑफ दी ओव्हरी इज 1.5 सेंटीमीटर. अँड लास्ट वन इज द थिकनेस ऑफ दिस ओव्हरी इज 1 सेंटीमीटर. म्हणजे जर आपण ही ओव्हरीचं स्ट्रक्चर पाहिलं, ही ओव्हरीचं स्ट्रक्चर पाहताना आपल्याला याची जी लेंथ आहे ही 3 सेंटीमीटर दिसते. त्याची जी ब्रेड ते म्हणजे त्यांची लेंथ म्हणजे लांबी, ब्रेडमध्ये रुंदी ही किती आहे? 1.5 सेंटीमीटर. आणि जर हा थिकनेस पाहिला आहे स्ट्रक्चरचा तर 1 सेंटीमीटर असतो. किती सेंटीमीटर असतो? 1 सेंटीमीटर. देन नेक्स्ट वी सी वेअर इज द लोकेशन ऑफ दिस ओव्हरी. ही ओव्हरी एक्झॅक्ट कुठं पाहायला भेटते? लोकेटेड इन अप्पर लॅटरल पार्ट ऑफ द पेल्विस नियर द किडनी. पेल्विसच्या अप्पर लॅटरल पार्टला म्हणजे पेल्विसच्या वरच्या साईडला बाजूंवरती पाहायला भेटते. आता पेल्विस म्हणजे कमरेच्या वरचारी, नियर दी किडनी म्हणजे किडनीच्या जवळ, म्हणजे जिथं किडनीचा पार्ट असतो अप्पर लॅटरल पार्ट ऑफ दी पेल्विस तिथं काय असते? हे ओव्हरी प्रेझेंट असते. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टर सांगितलं आहे इच ओव्हरी इज हेल्ड इन पोझिशन बाय लिगामेंट. इट अटॅचेस टू युटेरस अँड ॲबडॉमिनल वॉल. आता जर ही तर डायग्रॅम आपण पाहिली तर ही प्रत्येक ओव्हरी इच ओव्हरी हेल्ड इन म्हणजे ते एक्झॅक्ट त्या पोझिशनला आहे बाय दी लिगामेंट इट अटॅचेस. त्यांना हे ओव्हरियन लिगामेंट दाखवलेलं. हे ओव्हरियन लिगामेंट त्या ओव्हरीला अटॅच झालेलं असतं. फॉर्म ओव्हरियन लिगामेंट्स इट अटॅचेस टू युटेरस अँड ॲबडॉमिनल वॉल. सेंटरला दाखवले ते युटेरस आणि युटेरसच्या वरचा पार्ट आहे तो किडनीच्या अबावचा पार्ट ॲबडॉमिनल वॉल. इथपर्यंत ह्या ओव्हरीचं पोझिशन आपल्याला पाहायला भेटते. म्हणजेच इच ओव्हरी इज हेल्ड इन पोझिशन बाय लिगामेंट म्हणजे ओव्हरियन लिगामेंटच्या पोझिशनच्या सहाय्याने ते काय झालेले तिथं हेल्ड म्हणजे एक्झॅक्ट त्यांची पोझिशन तिथं तयार झालेली आहे टू युटेरस अँड ॲबडॉमिनल वॉल. कुठपर्यंत? युटेरस ही जी ट्यूब आहे इन द सेंटर पिंक कलर ट्यूब इज कॉल्ड युटेरस. आणि युटेरसच्या वरचा जो पार्ट असतो ॲबडॉमिनल वॉल तिथपर्यंत हे काय असतात? लिगामेंट प्रेझेंट असतात. द लार्जेस्ट लिगामेंट फॉर्म बाय फोल्ड ऑफ पेरिटोनियम. आता लार्जेस्ट लिगामेंट ओव्हरीमध्ये फॉर्म होतं त्या फोल्डला म्हटलं जातं पेरिटोनियमची फोल्ड. काय म्हटलं जातं? पेरिटोनियम. म्हणजे पेरिटोनियम ही जी फोल्डिंग आहे एक्झॅक्ट कुठं प्रेझेंट असते? डाऊन रिजन ऑफ द ॲबडॉमेन म्हणजे ॲबडॉमेनच्या खालच्या साईडला ही पेरिटोनियमची जी फोल्डिंग आहे ही पाहायला भेटते. ही लार्जेस्ट लिगामेंट ह्या ओव्हरीमध्ये पाहायला भेटते बाय दी फोल्ड ऑफ पेरिटोनियम. म्हणजे कुठं असतं? बाय दी फोल्ड ऑफ पेरिटोनियम म्हणजे एक्झॅक्ट डाऊन रिजन ऑफ दी ॲबडॉमेन. देन नेक्स्ट जर हे ओव्हरीचं स्ट्रक्चर आपण पाहिलं तर नेक्स्ट कॅरेक्टर सांगितलं आहे इट होल्ड्स ओव्हरी ओव्हिडक्ट अँड युटेरस. म्हणजे हा जो पेरिटोनियम आहे हा पेरिटोनियम काय करतो आहे? ॲबडॉमेनच्या डाऊन रिजनला आपल्याला पाहायला भेटतो आहे खालच्या साईडला. मग हा जो पेरिटोनियमची जी लिगामेंट आहे ही फोल्डिंग तयार झाली ही काय करते? इट होल्ड्स ओव्हरी ओव्हिडक्ट युटेरस टू डॉर्सल बॉडी वॉल. म्हणजे यांना होल्डिंग करून ठेवण्याचं काम या पेरिटोनियम या फोल्डिंगमुळं या फोल्ड तयार झाली याच्यामुळं होतं आहे. कोणाकोणाला तर याच्यामध्ये स्ट्रक्चर पाहायचं आपल्याला ओव्हरी, त्याच्यानंतर ओव्हिडक्ट, त्याच्यानंतर युटेरस. ओव्हरी फर्स्ट ओव्हरी, त्याच्यानंतर ओव्हिडक्ट. हा जो ओव्हिडक्ट ही ट्यूब, त्याच्यानंतर युटेरस या सगळ्या पार्टला होल्ड करण्याचं काम डॉर्सल बॉडी वॉलपर्यंत म्हणजे बॉडीच्या बाहेरच्या साईडपर्यंत त्यांना फोल्डिंग करण्याचं काम हे जे पेरिटोनियम ही स्मॉल फोल्ड तिथं लार्ज लिगामेंटची तिथं तयार झालेली ही करत असते. त्याच्यानंतर ओव्हरियन लिगामेंट अटॅचेस टू ओव्हरी टू युटेरस. आता हे जे ओव्हरियन लिगामेंट आपल्याला दिसतं हे ओव्हरियन लिगामेंट इट अटॅचेस टू ओव्हरी टू युटेरस. म्हणजे हे ओव्हरियन लिगामेंट ओव्हरीला पण अटॅच झालं आहे आणि ते कुठपर्यंत झालं आहे? डायरेक्टली युटेरसपर्यंत. कुठपर्यंत? युटेरसपर्यंत. त्याच्यानंतर हे जे ओव्हरी इट प्रोड्युसेस 5 हार्मोन. जर ओव्हरीचं आपण स्ट्रक्चर पाहिलं तर ते 5 हार्मोन्स सिक्रेट करतात ॲट दी पिरियड ऑफ दी पार्च्युरेशन ऑर प्रेग्नेन्सी. म्हणजे इस्ट्रोजन असेल, प्रोजेस्टेरॉन असेल, रिलॅक्सिन असेल, ॲक्टिव्हिन असेल आणि इनहिबिन हे सगळे हार्मोन ॲट दी टाईम ऑफ प्रेग्नेन्सी दिस ओव्हरी इज सिक्रेट. म्हणजे
फर्स्ट आपण काय पाहतोय, द स्ट्रक्चर ऑफ दी ओव्हरी. काय पाहतो, स्ट्रक्चर ऑफ दी ओव्हरी. ओव्हरीचं स्ट्रक्चर आपण पाहताना जर ओव्हरीला काय म्हटलं, इट इज अ प्रायमरी सेक्स ऑर्गन इन फिमेल. मेन फंक्शन इज द प्रोडक्शन ऑफ एग अँड फिमेल हार्मोन्स. म्हणजे फिमेल हार्मोन्स हे आहेत इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन, रिलॅक्सिन अँड ॲक्टिव्हिन. त्याच्यानंतर जर ओव्हरीचं स्ट्रक्चर पाहिलं तर एकदम सॉलिड असतं, ओव्हल असतं अँड आल्मंड शेपचं असतं. त्याच्यानंतर वी सी डायमेन्शन ऑफ दिस ओव्हरी. Length of this ovary is 3 cm, breadth of this ovary is 1.5 cm, then thickness of this ovary is 1 cm. त्याच्यानंतर exact the location of this ovary is present in the upper lateral part of the pelvis near the kidney. Then next we see each ovary is held in position with the help of ligament, and this ligament it attaches to uterus and abdominal wall. The largest ligament formed in this ovary in the fold of peritoneum. Peritoneum is present in the down region of this abdomen, and this peritoneum it holds the part like ovary, oviduct, uterus and the like dorsal body wall. म्हणजे बॉडीच्या डॉर्सल साईडचे, बाहेरच्या आउटर साईडचे पार्ट पूर्णपणे होल्ड करून ठेवण्याचं काम या पेरिटोनियमच्या सहाय्याने केलं जातं. देन ओव्हरियन लिगामेंट इट अटॅचेस टू ओव्हरी टू युटेरस. म्हणजे ओव्हरियन लिगामेंट हे जे लिगामेंट म्हणजे एकदम जॉईंट कुठपर्यंत झालेलं असतं ते इन दी सेंटर पार्ट ओव्हरी अँड युटेरस एवढ्या पार्टला ते काय करतं आहे, अटॅच करण्याचं काम करतं आहे. देन नेक्स्ट वी सी structure and development of ovary. First we see only structure of ovary, then we stop. Each ovary has compact structure. जर ओव्हरीचं स्ट्रक्चर फिमेल रिप्रोडक्टिव्हचा विचार करता ही ओव्हरीचं जे स्ट्रक्चर एकदम कॉम्प्लिकेटेड असतं, सगळं एकत्रित स्ट्रक्चर एकदम गुंतागुंतीचं असं स्ट्रक्चर आपल्याला पाहायला भेटतं. म्हणजे जर हे ओव्हरीचं आपण स्ट्रक्चर पाहिलं तर हे स्ट्रक्चर एकदम कॉम्पॅक्ट दिसतं. याच्यात वेरियस पार्ट्स काय झालेले आहेत, एकदम कॉम्पॅक्टली अरेंज झालेले आहेत, म्हणून याला काय म्हटलं जातं, इट इज अँड कॉम्पॅक्ट स्ट्रक्चर. इट डिफरन्शिएट इंटू सेंट्रल अँड आउटर पार्ट. ही जी ओव्हरी आहे ओव्हरीचं डिफरन्शिएशन एक सेंट्रल पार्टमध्ये झालेलं असतं आणि एक आउटर पार्टमध्ये. म्हणजे सेंटरचा एक मधला पार्ट आणि आउटर म्हणजे बाहेरचा. सेंट्रल पार्ट इज कॉल्ड ॲज मेडुला. आता जो सेंट्रलचा पार्ट आहे याला काय म्हटलं जातं, मेडुला. दिस इज द ब्ल्यू कलर लाईन, दिस इज कॉल्ड ॲज मेडुला. दिस प्रेझेंट इन द सेंटर. सो इन द सेंटर पार्ट ऑफ ovary is called as medulla. Then next outer part is called as cortex. जो outer part आहे याला काय म्हटलं जातं, कॉर्टेक्स. आता कॉर्टेक्स आपल्याला इथं पाहायला भेटतं. ह्या ब्ल्यू लाईनच्या खालचा जो पोर्शन आहे याला काय म्हटलं आहे, कॉर्टेक्स. म्हणजेच फर्स्ट जर स्ट्रक्चर आपण पाहिलं त्या ओव्हरीचं तर त्या ओव्हरीचं स्ट्रक्चर पाहताना ईच ओव्हरी हॅज कॉम्पॅक्ट स्ट्रक्चर. हे जर स्ट्रक्चर पाहिलं तर एकदम कॉम्पॅक्ट पाहायला भेटते आपल्याला. इट डिफरन्शिएट इंटू टू पार्ट, सेंट्रल अँड आउटर. सेंट्रल पार्ट इज कॉल्ड ॲज मेडुला, देन आउटर पार्ट इज कॉल्ड ॲज कॉर्टेक्स. अँड दिस कॉर्टेक्स इज एक्सटर्नली कवर्ड बाय जर्मिनल इपिथेलियम लेअर. आता जो कॉर्टेक्स आहे या कॉर्टेक्सला आउटर लेअरने कव्हरिंग केलं आहे. तो कव्हरिंगचा जो लेअर आहे तो आहे जर्मिनल इपिथेलियल लेअर. कोणता लेअर आहे तर जर्मिनल इपिथेलियल लेअर. इथं दिसतंय आपल्याला व्यवस्थित. त्याच्यानंतर नेक्स्ट सांगितलं आहे कॉर्टेक्स इज मोस्टली कॉम्पॅक्ट अँड हॅव्हिंग ग्रॅन्युलर स्ट्रक्चर. जर कॉर्टेक्सचं स्ट्रक्चर पाहिलं तर एकदम ग्रॅन्युल्स म्हणजे स्मॉल पार्टिकल्स असतात त्याला म्हटलं जातं ग्रॅन्युल्स. ते कॉर्टेक्समध्ये आपल्याला एकदम कॉम्पॅक्टली पाहायला भेटतात, म्हणून कॉर्टेक्स आहे एकदम मोस्टली कॉम्पॅक्ट स्ट्रक्चर असतं. त्याच्यानंतर स्ट्रॉमा ऑर लूज कनेक्टिव्ह टिश्यू ऑफ मेडुला. आता मेडुला जर स्ट्रक्चर पाहिलं हे सेंटरचं, या जे ब्ल्यू कलरचे जे पार्ट दिसत आहेत ते मेडुलाचे, तर याच्यामध्ये लूज कनेक्टिव्ह टिश्यू असतात. इट कन्सिस्ट ऑफ म्हणजे याच्यामध्ये आपल्याला काय काय पाहायला भेटतं, लूज कनेक्टिव्ह टिश्यू असतात मेडुलामध्ये. याच्यामध्ये आपल्याला काय काय पाहायला भेटते तर पहा, ब्लड व्हेसल्स, लिम्फ व्हेसल्स आणि नर्व फायबर. आता जे ब्लड व्हेसल्स आहेत त्या ब्लड व्हेसल्समध्ये आपल्याला RBCs म्हणजे रेड ब्लड सेल्स पाहायला भेटतात. त्याच्यानंतर लिम्फ व्हेसल्स आहेत, त्या लिम्फ व्हेसल्समध्ये व्हाईट ब्लड सेल पाहायला भेटतात. आणि नर्व फायबर्स आहेत, या नर्व फायबर्समध्ये हे डायरेक्टली कनेक्ट टू दी ब्रेन म्हणजे हे ब्रेनपर्यंत कनेक्ट झालेलं असतं. हा जो मेडुला हा पार्ट आहे म्हणजेच
हे सगळे पार्ट सेंटर म्हणजेच काय काय कॅरेक्टरिस्टिक सांगितले. जर ओव्हरीचं स्ट्रक्चर आपण पाहतोय तर त्या स्ट्रक्चरमध्ये स्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट ऑफ ओव्हरी. फर्स्ट वी सी इच ओव्हरी हॅज कॉम्पॅक्ट स्ट्रक्चर. ओव्हरीचं एकदम कॉम्पॅक्ट स्ट्रक्चर असतं. इट डिफरन्शिएट इंटू टू पार्ट, सेंट्रल अँड आउटर पार्ट. सेंट्रल पार्ट इज कॉल्ड ॲज मेडुला अँड आउटर पार्ट इज कॉल्ड ॲज कॉर्टेक्स. देन इन दिस कॉर्टेक्स दिस इज आउटर पार्ट इट कवर्ड एक्सटर्नली बाय जर्मिनल इपिथेलियम. कॉर्टेक्सला आउटर साईडने बाहेरच्या साईडने कोणी कव्हर केलेलं असतं तर जर्मिनल इपिथेलियमने. त्याच्यानंतर नेक्स्ट सांगितलं आहे कॉर्टेक्स इज मोस्टली कॉम्पॅक्ट अँड हॅविंग ग्रॅन्युलर स्ट्रक्चर. जर कॉर्टेक्सचं स्ट्रक्चर पाहिलं तर एकदम स्मॉल पार्टिकल्सने बनलेलं असतं म्हणून त्याला म्हटलं इट इज अन व्हेरी ग्रॅन्युलर स्ट्रक्चर. त्याच्यानंतर जर सेंट्रल पार्टचा विचार केला आपण त्याच्यामध्ये मेडुला लूज कनेक्टिव्ह टिश्यू याच्यामध्ये प्रेझेंट असतात. आणि ह्या लूज कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये काय काय पाहायला भेटतं. इट कन्सिस्ट ऑफ ब्लड व्हेसल्स, लिम्फ व्हेसल्स अँड नर्व फायबर. इन दी ब्लड व्हेसल्स रेड ब्लड सेल्स आर प्रेझेंट अँड इन दी lymph vessels the white blood cells are present and in nerve cell डायरेक्टली इट कनेक्ट टू दी ब्रेन. हे आपल्याला सेंट्रल पार्ट इन ओव्हरी मेडुला याच्यावरती पाहायला भेटतात. आपण इथे त्याच्या व्यवस्थित नोट्स दाखवलेल्या आहेत. या इथपर्यंत आपण आजच्या लेक्चरला पाहणार आहोत. राहिलेला पार्ट नंतर पाहणार आहोत. म्हणजे फर्स्ट आपण काय पाहिलं एक्सटर्नल जिनॅटिलिया म्हणजे इन द फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. फर्स्ट वी एक्सटर्नल जिनॅटिलिया दिस इज द डायग्रॅम ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. व्यवस्थित लक्षात ठेवायची, ही ड्रॉ पण करायची. त्याच्यानंतर आपण पाहिले एक्सटर्नल जिनॅटिलियामध्ये किती ऑर्गन पाहिले 5. म्हणजे फर्स्ट वेस्टिब्यूल, लॅबिया मायनोरा, क्लायटोरिस, लॅबिया मेजोरा अँड मॉन्स प्युबिस अँड ड्रॉ दिस डायग्रॅम इज नेसेसरी. म्हणजे त्याच्यावरून आपल्याला व्यवस्थित त्या एक्सटर्नल जिनॅटिलियाचे पार्ट काय समजून येतात. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण काय पाहिलं तर फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये फर्स्ट पार्ट आहे ते ओव्हरी. स्ट्रक्चर ऑफ दी ओव्हरी एक्झॅक्ट लोकेशन कुठं असतं, त्याची लेंथ, विड्थ, ब्रेड्थ आणि थिकनेस पाहिलं. ते कोणते हार्मोन सिक्रेट करतात हे पाहिलं. आणि नेक्स्ट आपण पाहिलं स्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट ऑफ ओव्हरी. हे स्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंटमध्ये 2च पार्ट असतात, सेंटर अँड आउटर. याचाच आपण याच्यामध्ये अभ्यास केला आहे. त्याच्यासाठी ही डायग्रॅम नेसेसरी. सो टुडे वी स्टॉप हिअर. रिमेनिंग पार्ट वी सी टुमॉरो.